हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी आनंदीची युक्ती कामी आली आणि युगंधरला त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे, विदेशी कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्यामुळे युगंधर खूप खुश झाला आणि त्याने आनंदीसाठी चक्क एक नवा कोरा लॅपटॉप पाठवला आहे. त्यामुळे आनंदीसुद्धा खुश झाली. पण आता आनंदीच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. कारण 15 तारीख आली आहे आणि 15 तारखेला युगंधरच्या ऑफिसमध्ये एक राक्षस येतो आणि हा राक्षस दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर युगंधरचा भाऊ आहे. आणि हा राक्षस युगंधरनेच घरात पाळला आहे. कारण त्याच्या आईची शेवटची इच्छा, या इच्छेसाठीच युगंधर या राक्षसाला घरात ठेवू नये, नाहीतर युगंधरने केव्हाच त्याला चिरडून टाकलं असतं. पण आता या राक्षसाची नजर चक्क आनंदीवर पडणारे, त्याची घाणेरडी नजर आनंदीवर पडणारे आणि तो आनंदीबरोबर काहीतरी वाईट करण्याचा विचार करतोय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शलाकाने केलेल्या अपमानामुळे युगंधर रागारागाने तेथून जाऊ लागतो. पण शिर्के युगंधरला थांबवतो आणि म्हणतो, मालक साहेब, डोक्यात राग घालून जाऊ नका, माझा ऐका, प्लीज थांबा येथे. आरतीसुद्धा घाबरते आणि शिर्के युगंधर समोर चक्क हात जोडतो. साहेब, मी हात जोडतो, पण तुम्ही जाऊ नका. युगंधर चिडून म्हणतो, शिर्के, पाहताय ना तुम्ही कशी बोलते ती, एकतर चोऱ्या माऱ्या करायच्या, माझं डिझाईन चोरलं आणि वरतून मलाच अक्कल शिकवतीये. शिर्के म्हणतो, साहेब, तुम्हाला म्हटलं ना मी, ही योग्य वेळ नाहीये तिला उत्तर देण्याची. शलाकाला खूप राग येतो. युगंधरसुद्धा चिडलेला असतो. शिर्के म्हणतो, साहेब, आपण अजूनही जिंकू शकतो, आपल्यालाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार, तुम्ही फक्त थोडा धीर धरा, तुम्ही तुमच्या जागेवर बसा, चमत्कार होणार आहे, तुम्ही थांबा. शलाका हसू लागते. युगंधरचा अजूनही विश्वास बसलेला नसतो. युगंधर म्हणतो, शिर्के, काय बोलताय तुम्ही, आपण कसलं प्रेझेंटेशन देणार आहोत आणि काय फायदा हे प्रेझेंटेशन देऊन, शेवटी आपण चोरी केली आहे असंच होईल ना. तिने आपलं डिझाईन चोरलं, सगळ्या जगासमोर मांडलं, त्या साहेबांसमोर मांडलं, मग आपण सुद्धा ते सेम डिझाईन ठेवल्यावर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला कसं मिळेल. शिर्के म्हणतो, साहेब, प्लीज माझं ऐका, तुम्ही थांबा, सगळं काही होणार आहे, अजून वेळ गेलेली नाही आहे, सगळं तुमच्या मनासारखं होईल. शलाका हसू लागते की शिर्के हे काय बोलतोय. पण शिर्के युगंधर समोर हात जोडतो आणि म्हणतो, मालक साहेब, फक्त एक डाव माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल, तुमच्या मनासारखं होईल, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. युगंधरचा नाईलाज होतो आणि युगंधर हा जागेवर जाऊन बसतो. आणि मग शिर्के सांगतो, आम्ही तयार आहोत प्रेझेंटेशन द्यायला. शलाकाला कळतच नाही की आता हे प्रेझेंटेशन कसे देणार आहेत. आणि मग दुभाषक म्हणजेच ट्रान्सलेटर विदेशी लोकांना सांगतो की ते त्यांचं प्रेझेंटेशन द्यायला तयार आहेत. विदेशी लोक हो म्हणतात आणि मग प्रेझेंटेशनला सुरुवात होते. पण युगंधर मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. आपलं डिझाईन तर आधीच चोरीला गेलं आहे, आपण कसं प्रेझेंटेशन देणार हाच प्रश्न त्याला पडतो. आणि इकडे आनंदीच्या घरी मात्र सगळे खूप खुश असतात. आबा, आनंदी, आर्ची. आणि आर्ची आबाला सांगते, आबा, तुम्हाला काय सांगू, काल रात्री मी आनंदी दिला पाहिलं ना, आणि ती अगदी एखाद्या साऊथ पिक्चरच्या हिरोसारखीच मला वाटत होती. आणि आर्ची रात्री झालेला सगळा प्रकार सांगते की आनंदीने कसं शिर्के साहेबांना सगळं सत्य सांगितलं की शलाकाने डिझाईन चोरलंय. मग तिने एक नवीन आयडिया दिली की आपण डिझाईन कसं युनिक बनवू शकतो, ब्रेल लिपी कशी वापरू शकतो. मग तिचा टाईपरायटर आणला, त्यावर एक संदेश लिहिला, सगळ्या कामगारांना समजावून सांगितलं की हे डिझाईन कसं तयार करायचं, हे सगळं ती सांगते. आणि आनंदी म्हणते, काय बी काय बोलतेस, मी काय साऊथ चित्रपटांची हिरो नाही आहे, मला जे सुचलं तेवढं मी केलं. पण आबांना मात्र टेन्शन आलेलं असतं आणि आबा म्हणतात, पण मला तर खूप भीती वाटतीये. आर्ची विचारते, आबा, तुम्हाला कसली भीती वाटतीये. तर आबा सांगतात, मालक साहेब म्हणजे ना, तळपतं लोखंड आहे, तळपतं लोखंड, आणि त्यांचा कधी भडका उडेल आणि समोरच्याला चटका बसेल सांगता येत नाही. आपण त्यांना सांगितल्याशिवाय डिझाईन बदललं आहे आणि जर मालक साहेबांना हे आवडलं नाही तर मात्र आपलं काही खरं नाही. त्यामुळे आपल्याला घाबरूनच राहावं लागेल. आनंदी म्हणते, आबा, तुम्ही घाबरू नका, काही चुकीचं होणार नाही, सगळं काही ठीक होईल. पण आबांना मात्र काळजी वाटतच असते. आणि इकडे हा ट्रान्सलेटर सांगतो की युगंधर साहेब, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरू करू शकतात. आणि मग लगेच शलाका म्हणते,
अरे वा, आमच्या युगंधर भाऊजींची बारी. खरंच युगंधर भाऊजींचे डिझाईन आहे ना एक नंबर असतात. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे त्यांचं डिझाईन पाहण्यासाठी. आरती समोर येते आणि सगळ्यात आधी आपलं जे डिझाईन आहे त्याचं सॅम्पल या विदेशी लोकांना दाखवते. विदेशी लोक हे डिझाईन उघडून पाहतात तर त्यांना जबर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, हे तर सेम टू सेम डिझाईन आहे जसं शलाकाचं होतं. आणि शलाका चांगलीच खुश होते. पण शिर्के म्हणतो, नाही साहेब, हे सेम टू सेम डिझाईन नाही आहे. दोन्ही डिझाईन हे सेम टू सेम दिसत असतील पण त्याच्या मागे एक खूप मोठं अंतर आहे. प्लीज आम्हाला वेळ द्या, आम्ही ते एक्सप्लेन करतो. आणि शिर्के आरतीला पुढे जायला सांगतो. आरती या विदेशी पाहुण्यांना नमस्कार करते आणि म्हणते, मी आरती आणि आज मी आमच्या डिझाईनबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. अजूनसुद्धा युगंधरला विश्वास बसलेला नसतो की आरती या डुप्लिकेट डिझाईनबद्दल असं वेगळं काय सांगणार आहे. पण आरती मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि आरती सांगते, आम्ही भारत देशाचे रहिवासी आहोत आणि आमच्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, अतिथी देवो भव. म्हणजे जो पाहुणा असतो तो आमच्यासाठी देवासारखा असतो. आणि तुम्ही तर विदेशी पाहुणे आहात. आमच्या इथे जो कोणी पाहुणा येतो तो आमच्या कुटुंबाचा एक सदस्यच बनतो. तुम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात. युगंधर हे सगळं ऐकत असतो. शलाका तोंड वाकडं करते आणि हा ट्रान्सलेटर सगळं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून या विदेशी पाहुण्यांना समजावून सांगतो. आरती सांगते, आमचे हे जे डिझाईन आहे ना ते खूप युनिक आहे. आणि आता या डिझाईनबद्दल जरी मी तुम्हाला सांगत असले तरी माझ्या काळजाच्या जवळची एक व्यक्ती ती तुम्हाला हे सांगतेय. तुम्ही असाच विचार करा. आणि मग आरतीच्या जागी चक्क आनंदी अवतरते आणि आनंदीच हे प्रेझेंटेशन देतीये असं आपल्याला वाटतं. आरती बोलत असते पण रूप मात्र आनंदीचं असतं. आणि आनंदी या विदेशी पाहुण्यांना सांगते, तुम्ही आता जे डिझाईन पाहताय ना ते फक्त एक कापड नाही आहे. कारण जगासाठी फॅशन म्हणजे फक्त चकाकी चमकणारी गोष्ट म्हणजे फॅशन असं त्यांना वाटतं. पण आमच्यासाठी फॅशन म्हणजे या दोन देशांना जोडणारा दुवा आहे. हे दोन देश वेगळे, संस्कृती वेगळी, माणसं वेगळी, भाषा वेगळी, पण हे डिझाईन या दोन देशांना जोडणारा एक पूल बनणार आहे. आणि यावर आम्ही ब्रेल लिपी वापरली आहे. कारण आपल्या दोन देशांची भाषा जरी वेगळी असली तरीसुद्धा ब्रेल लिपी ही संपूर्ण जगामध्ये सारखीच असते. आणि आम्ही या ब्रेल लिपीच्या मदतीने त्यावर एक संदेश लिहिला आहे. आणि हा संदेश असा आहे की माणुसकी हा सगळ्यात महत्त्वाचा दागिना आहे कोणत्याही माणसासाठी. मग देश वेगळा असू शकतो, विचार वेगळे असू शकतात, संस्कृती वेगळी असू शकते, परंतु माणुसकी ही सगळीकडे सारखीच असते. एका माणसाने दुसऱ्या माणसासाठी मदतीला धावून जायलाच पाहिजे. आणि या डिझाईनमध्ये आम्ही दोन देशांचे रंग वापरले आहेत. तुमच्या देशाचा रंग वापरला आहे आणि आमच्या देशाच्या झेंड्याचा रंगसुद्धा वापरला आहे. आणि आपल्या दोन देशांची संस्कृती आपण या कपड्याच्या माध्यमातून पुढे नेणार आहोत. आनंदी खूपच छान एक्सप्लेन करते. खरं तर हे आरती एक्सप्लेन करत असते पण हे सगळे विचार आनंदीचेच असतात आणि आपल्याला सुद्धा आनंदीचा चेहरा दिसत असतो. आणि मग हे विदेशी पाहुणे हे ब्रेल लिपीसुद्धा पाहतात जी या डिझाईनवर असते. आणि आनंदी ही जे काही सांगते त्यामुळे युगंधरसुद्धा खूप खुश होतो. या ब्रेल लिपीची आयडिया त्यालासुद्धा खूप आवडते. तर शलाकाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. या आयडियामुळे तिचा धमाका फुसका बार झालेला असतो. आणि मग आरतीचं प्रेझेंटेशन संपतं. फक्त युगंधरच नाही तर हे विदेशी पाहुणेसुद्धा जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. शलाका खूप चिडते आणि या विदेशा पाहुण्यामधली एक जी बाई असते ती म्हणते, माझी लहान बहीणसुद्धा अंध आहे आणि या ब्रेल लिपीमुळे मला तिची आठवण झाली. हा ट्रान्सलेटर मराठी ट्रान्सलेट करून सांगतो. त्यामुळे युगंधर खूप खुश होतो. आणि मग हे विदेशी पाहुणे चर्चा करतात आणि जाहीर करतात की हे कॉन्ट्रॅक्ट गेलंय युगंधर निंबाळकरला. सगळेजण खुश होतात. तर शलाकाचा धमाका तिच्याच हातात झालेला असतो. तीच जखमी झालेली असते. युगंधर, शिर्के, आरती खूप खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. आणि मग युगंधर शलाकाकडे पाहतो. शलाका ही खूप चिडते. त्यानंतर विदेशी पाहुणे या फाईलवर सही करतात आणि हे कॉन्ट्रॅक्ट युगंधरला मिळालेलं असतं. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. युगंधरला कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून शलाका खूप चिडते आणि रागारागाने तेथून जाऊ लागते. तर तेवढ्यात युगंधर तिच्या समोर येऊन उभा राहतो. तिला थांबवतो आणि म्हणतो, काय शलाका,
या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तुझा धमाका तर फुस झाला, तुझ्या धमाक्याचा तर आवाजच नाही ऐकू आला. शलाका खूप चिडते आणि म्हणते, भाऊजी जास्त हवेत उडू नका. तर युगंधर तिला म्हणतो, मी तर हवेत उडणार, कारण माझ्या पंखांमध्ये माझ्या मेहनतीचं बळ आहे. तुझ्यासारखं नाही चोऱ्या माऱ्या करायच्या आणि स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करायचा. शलाका खूप चिडते. युगंधर तिला म्हणतो, माझ्या स्टाईलप्रमाणे तुला 3 शब्दात सांगतो मी, खोटं टिकत नाही. शलाकाला खूप राग येतो. युगंधर तिला म्हणतो, जर याच प्रकारे तू मेहनत केली असती ना, तर हे कॉन्ट्रॅक्ट तुला सुद्धा मिळू शकलं असतं. पण खोटं कधीच टिकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि चल, रस्ता मोकळा आहे, तुला कोणी अडवले नाहीये, निघ इथून. शलाकाला खूप राग येतो आणि ती काही न बोलता तेथून निघून जाते. शिर्के हा लगेचच युगंधरचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. युगंधर खूप खुश असतो आणि आरतीचं सुद्धा कौतुक करतो. पोरी, खूप भारी काम केलंस तू, आणि एवढी चांगली आयडिया तुला कशी मिळाली, कस काय सुचली? तर आरती सांगते, नाही मालक साहेब, ही माझी आयडिया नाही आहे, तर माझ्या बहिणीची आनंदीची आयडिया आहे. युगंधरला आश्चर्य वाटतं आणि युगंधर विचारतो, आनंदीची? पण तिला काय ते ब्रेल लिपी कशी माहीत? म्हणजे याचा अर्थ युगंधरला अजून माहिती नाही आहे की आनंदी ही डोळ्याने पाहू शकत नाही, ती अंध आहे, हे युगंधरला अजून कळलेलं नाही आहे. आरती त्याला हे सांगणार इतक्यात युगंधरला एक फोन येतो. युगंधर फोनवर बोलायला बाजूला जातो. तर शिर्के आरतीचं खूप कौतुक करतात. वा आरती, काय भारी प्रेझेंटेशन दिलं, किती छान बोललीस तू. तर आरतीसुद्धा म्हणते, शिर्के साहेब, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मालक साहेबांना न विचारता तुम्ही जे अप्रुव्हल दिलं ना, त्यामुळे झालंय. तेवढ्यात युगंधर तेथे येतो आणि म्हणतो, खरंच आजचं काम खूप भारी झालं. आज माझं नाव 7 समुद्रापलीकडे गेलं. आणि चला, आता आपल्याला फॅक्टरीमध्ये जायचं आहे आणि सगळ्यांना पेढे वाटायचे आहेत. आणि युगंधर आरतीला म्हणतो, आरती, तू तुझ्या बहिणीला सांगायचं, तिला या जगात काही लागलं तर सगळ्यात आधी माझ्याकडे यायचं आणि बिनधास्त हक्काने मागायचं, तिला ते सगळं मिळणार. पोचलं का? आरती हसू लागते आणि म्हणते, पोचलं मालक साहेब. युगंधर, शिर्के सगळे हसतात आणि आपल्या फॅक्टरीकडे जायला निघतात. आरती ही तशीच घरी गेलेली असते. आणि मग युगंधर हा शिर्केला जाब विचारतो, शिर्के, डिझाईन चेंज झालं, ते सुद्धा मला न सांगता अप्रुव्हल कुणी दिलं? शिर्के चांगलाच घाबरतो, कारण शिर्केनेच अप्रुव्हल दिलेलं असतं. शिर्के काहीच बोलत नाही. मालक साहेब चिडून म्हणतो, बस झालं शिर्के, कळलंय मला कुणी अप्रुव्हल दिलंय हे. शिर्के चांगलाच लटलट कापू लागतो. तर युगंधर म्हणतो, अहो एवढं घाबरू नका. युगंधर हसू लागतो आणि म्हणतो, भारी काम केलं तुम्ही, एकदम ग्राउंडच्या बाहेरच 6 मारला. शिर्के सुद्धा खुश होतो. हे दोघे गाडीत बसतात आणि फॅक्टरीकडे जायला निघतात. तर इकडे आबांना मात्र अजूनही टेन्शनच आलेलं असतं की प्रेझेंटेशनमध्ये काय झालं असेल आणि हे सगळं आपल्यावर तर शेकायचं नाही ना, अशी भीती त्यांना वाटत असते. आणि तेवढ्यात आनंदी त्यांना समजावून सांगते, आबा नका काळजी करू, सगळं ठीक होईल. आणि आनंदीला आरतीच्या पैंजणांचा आवाज येतो. आनंदी खूप खुश होते आणि म्हणते, आबा, विजय आपलाच झालाय, मालक साहेबांना कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. आणि तेवढ्यात आरती तेथे येते आणि म्हणते, होय आबा, कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळालंय, मोठी आनंदाची बातमी आहे. सगळे खूप खुश होतात. आनंदी, आबा, आरची आनंदाने नाचूच लागतात. सगळेजण एकमेकांना मिठ्या मारतात. पण आबांना कळत नाही की आरतीने सांगण्याच्या आधी आनंदीला कसं कळलं. आबा विचारतात, आनंदी, आरती येणे आधी तुला कसं कळलं की कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय? आनंदी सांगते, आबा, जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नसतं तर आरतीताई ही दुःखी होऊन हळूहळू चालत आली असती. पण कॉन्ट्रॅक्ट मिळालं या आनंदाने ती नाचत नाचत पळत पळत आली. त्यामुळे तिच्या पैंजणांचा आवाज मला आला. यावरून मला कळलं की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळालंय. आनंदी किती हुशार आहे हे सगळ्यांना समजतं. आणि मग आबा स्टाईल 1 2 3 4, आबा जाधवांच्या नाती हुशार, असा जल्लोष सगळे करतात. आणि घरामध्ये एकच आनंद असतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. युगंधर आपल्या केबिनमध्ये येतो. शिर्केसुद्धा असतो. युगंधरच्या हातात पेढे असतात. सो समिधाच्या फोटोजवळ पेढे ठेवतो आणि म्हणतो, समिधा, आज आपलं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. माझं आपल्या कंपनीचं नाव 7 समुद्रात पार गेलंय आणि हेच तुझं स्वप्न होतं. मला माहिती आहे तू कुठेतरी असशील, मला पाहत असशील. तुझ्या साथीमुळेच हे शक्य झालंय. समिधा आज खूप खुश असेल, असं युगंधर म्हणतो. युगंधरच्या डोळ्यात पाणी येतं.
शिर्के विचारतो, काय झालं मालक साहेब? तर युगंधर सांगतो, शिर्के, समिधा मला नेहमी एक गोष्ट सांगायची की आपल्या डोक्यावर कुणाचंही ऋण नको आणि कुणी आपल्यावर उपकार केले ना तर ते उपकार लगेच फेडून टाकायचे. शिर्के म्हणतो, साहेब ते बरोबर आहे, पण आता त्याचा काय संबंध? तर युगंधर सांगतो, आता ती आबा जाधवांची नाते ना आनंदी, तिने आमच्यावर उपकार केले आहेत आणि आम्हाला ते उपकार फेडायचे आहेत. जोपर्यंत आम्ही ते उपकार फेडत नाही तोपर्यंत आमच्या डोक्यावरचा हा ऋण कमी होणार नाही. शिर्केला हे पटतं. इकडे आबा आणि आबा जाधवांच्या नाती खूप खुश असतात. आबा एकेकीला विचारतात, आज तुम्हाला काय खायचंय? आरची सांगते श्रीखंड, आरती सांगते बासुंदी आणि आपली आनंदी सांगते लापसी. आबा म्हणतात, सगळं करून टाका. तर आरती म्हणते, काय आबा, सगळं काय करून टाका? येथे काय झाडाला पैसे लागलेत का? सगळं नाही, एकच करायचं. आणि मग काय करायचं यासाठी सगळेजण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि यात आबा जिंकतात. तर आरची म्हणते, चला आता आबांनी सगळं बनवायचंय. आरती म्हणते, वा रे वा, आबांना काम सांगते का? आणि आरती आरचीच्या मागे मारायला धावते. या सगळ्यांची मजाक मस्ती सुरू असते आणि तेवढ्यात शिर्के साहेब घरी पोहोचतात. शिर्के साहेबांना पाहून आबा चांगलेच घाबरतात. आरतीसुद्धा घाबरते. आबा विचारतात, शिर्के साहेब तुम्ही येथे? शिर्केने सुद्धा डेंजर सिरियस चेहरा केलेला असतो, त्यामुळे सगळेच घाबरतात आणि शिर्के झालेला सगळा प्रकार सांगतो. युगंधर त्याला म्हणाला की आता त्या आनंदीचे उपकार मला फेडायचे आहेत. त्यांच्या घरात ज्या वस्तूची कमी आहे ती वस्तू शोधा. स्वाभिमानी माणसं आहेत, त्यांना विचारू नका. तुम्ही आपली माणसं कामाला लावा आणि ज्या वस्तूची कमी असेल ती वस्तू त्यांना पोहोच करा. शिर्के म्हणतो, पोचलं मालक साहेब. युगंधर खुश होतो आणि शिर्केसुद्धा इकडे हसू लागतात आणि म्हणतात, आबा टेन्शन नाही घ्यायचं, मालक साहेब खूप खुश आहेत. कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि त्यांनी आनंदीसाठी हे गिफ्ट पाठवलंय, नवा लॅपटॉप. आबांना, आनंदी, आरती सगळ्यांना खूप आनंद होतो. आरची तर लगेचच आबांच्या हातून हा लॅपटॉप पळवते आणि त्याचं अनबॉक्सिंग सुरू करते. आरती म्हणते, खरंच खूप भारी झालंय, मालक साहेब आनंदीवर चांगलेच खुश आहेत. आणि शिर्के सांगतो, हो हो, त्यांनी मला सांगितलं त्यांच्या घरात ज्या वस्तूची कमी असेल ती वस्तू त्यांना दे. आणि मला माहीत होतं तुम्ही तुमच्या शकुंतलेला विकलंय म्हणून मी हा लॅपटॉप आणलाय. मालक साहेबांनी स्वतःही गिफ्ट पाठवलंय. आबा खूप खुश होतात आणि मग आरची हा लॅपटॉप उघडते, आनंदीला दाखवते. आनंदी म्हणते, शिर्के साहेब तुम्ही मालक साहेबांना सांगा मला हे गिफ्ट खूप आवडलंय आणि आबा आता मी आणखीन अभ्यास करणार, आणखीन मोठी होणार आणि तुमचं नाव खूप मोठं करणार. घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो. आपला नवीन लॅपटॉप पाहून आनंदी खूप खुश असते. आणि मग एक दिवसानंतर आबा हे पेपरमध्ये पाहतात की आज किती तारीख आहे आणि आज 15 तारीख आहे. हे समजल्यावर आबांना जबर धक्का बसतो. त्यांच्या हातून पेपर खाली पडतो. ते सुद्धा खाली बसतात. आरती आनंदी विचारतात, काय झालं आबा, तुम्ही एवढे का घाबरले आहात? आबा सांगतात, आज 15 तारीख आहे, त्यामुळे जास्त वेळ बाहेर थांबायचं नाही, लवकर कामावर जा आणि लवकर घरी या. आनंदी विचारते, पण 15 तारखेला काय आहे? आबा सांगतात, आज 15 तारीख आहे, आज राक्षस येणार आहे. आरती म्हणते, हो आज राक्षस येणार आहे. आनंदीला काही कळतच नाही. आनंदी विचारते, कोणता राक्षस? आरती तिला काही सांगणार इतक्यात आबा तिचा हात पकडतात आणि आनंदीला सांगू नको असा इशारा करतात. त्यामुळे आरती काही बोलत नाही. पण आनंदीला सुद्धा टेन्शन येतं की आबा आणि आरती या कोणत्या राक्षसाबद्दल बोलताय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आज युगंधरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि आनंदीला सुद्धा शाबासकीची थाप मिळाली. लॅपटॉपच्या रूपाने भारी बक्षीससुद्धा मिळालं. पण आता हा राक्षस कोण आहे आणि आनंदीच्या आयुष्यात तो काय वादळ आणणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा पुन्हा एकदा आनंदी आणि आरतीला ठणकावून सांगतील, वेळेत घरी परत या. या दोघी हो म्हणतील आणि इकडे राक्षस हा चक्क युगंधरच्या फॅक्टरीमध्ये पोहोचणार. आणि हा राक्षस दुसरा तिसरा कुणी नसून चक्क युगंधरचा भाऊ आहे. मग तो आता सख्खा भाऊ आहे की सावत्र ते माहीत नाही, पण युगंधर त्याला म्हणतो, फक्त माझ्या आईच्या शेवटच्या इच्छेसाठी मी तुला पोसलाय,
नाहीतर तुला केव्हा चिरडून टाकला असता. म्हणजे हा जो राक्षस आहे तो एक नंबरचा नालायक आणि वाईट माणूस दिसतोय. आणि पुढच्या सीनमध्ये त्याची प्रचिती येते. तो आपल्या गाडीत बसलेला असतो आणि आनंदी तेथे येते. तो आनंदीला पाहतो आणि आनंदीवर फिदा होतो. गावात हे नवीन पाखरू आलंय आणि ते मला हवंय अशी वाईट नजर तो आनंदीवर टाकतो. मग आता हा राक्षस आनंदीबरोबर काय करणार? आनंदी स्वतःला वाचू शकेल का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा नवीन ट्विस्ट आवडलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच आनंदी मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि कोणताच नवीन एपिसोड, कोणतीच नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.